नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। लाईट जर पुढे ढकल। मॅक्स। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 7वा आणि 7व्या अध्यायातला आपण वाचत आहोत अध्याय 15वा, जो काल आपण सुरू केला। श्लोक 15वा, सॉरी। नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया अपहृतः ज्ञान आसुरं भावमाश्रिता। नमां दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया अपहृत ज्ञान आसुरं भावमाश्रिता। नमां दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया अपहृत ज्ञान आसुरं भावमाश्रिता। भगवंत म्हणतात, जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झालेले आहे, जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, ते मला शरण येत नाहीत। याच्या आधीच्या श्लोकामध्ये सांगितलं की मला शरण आल्याशिवाय कोणीही या दैवी माया शक्तीच्या पकडीतून सुटू शकत नाही। तर काल आपण या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरुवात केलं। सुरुवातीलाच तात्पर्यामध्ये प्रभुपाद समजावून सांगतात की जे विद्वान असतात, हुशार, बुद्धिमान ज्याला म्हणतो आपण, त्यांनी भगवद्गीतेचा उपदेश सिरियसली घेतला पाहिजे आणि भगवंतांना शरण गेलं पाहिजे। परंतु जनरली आपल्याला दिसून येतं समाजामध्ये की लोक भगवंतांना शरण जायला मानत नाहीत। त्यातलेच आपण पण आहोत। शरण जायला बिलकुल आपल्याला पटत नाही। त्याचं कारण काय आहे ते इथं सांगितलेलं आहे। आपली कर्म जर वाईट असतील, त्यालाच म्हटलेलं आहे दुष्कृतीनं, वाईट वागणारा जो असतो तो भगवंतांना कधी शरण जात नाही। पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहेत, जो चांगला वागतो तो भगवंतांना शरण जातो, सुकृतीनो। मग हे दुष्कृतीनो, दुष्ट वागणारे, वाईट वागणाऱ्यांचे 4 प्रकार सांगितलेत भगवंतांनी इथे। त्यातला पहिला आज आपण वाचणार आहोत, त्याला म्हटलेलं आहे मूढ। मूढ हा संस्कृत मध्ये नाम जेव्हा इंडिपेंडेंटली वापरलं जातं तेव्हा त्याला अह जोडलं जातं। कृष्ण हा, तसं मूढ हा।
हे लोक भारवाहक कष्टाळू जनावराप्रमाणे अतिशय मूर्ख असतात. भारवाहक कष्टाळू जनावर म्हणजे गाढव, ऍस. त्यांना आपल्या कष्टाचे फळ स्वतःच भोगाव्याची इच्छा असते, म्हणून ते भगवंतांना कर्मफळ अर्पण करू इच्छित नाहीत. जे कर्म करतात ते देखील मूर्खपणाने करत असतात, विनाकारण टाइम वेस्ट करत असतात. तरी देखील त्यांना वाटत असते की मीच श्रेष्ठ आहे. मूर्ख असतात. ओझेकरी जनावरांचे नमुनेदार उदाहरण म्हणजे गाढव. नमुनेदार. या गरीब जनावराला त्याचा मालक अतिशय कष्ट कराव्यास भाग पाडतो. गाढवाला आपण रात्रंदिवस खरोखरच कोणासाठी काबाड कष्ट करीत आहोत हे माहीत नसते. थोडेफार गवत खाऊन आपले पोट भरण्यातच तो समाधानी राहतो. मालक आपल्याला मारील या भीतीने थोडा वेळ झोपतो आणि गाढविणींच्या लाथा वारंवार खात आपली कामवासना तृप्त करतो. आता पुढे ऐका. तुम्हाला वाटत असेल प्रभुपाद गाढवाचे वर्णन सांगायला लागले. गाढवाचं नाही, आपलं वर्णन सांगायला लागले. कधी कधी तो कविता आणि तत्वज्ञान गातो. गाढव आपल्यासारखा गाढव तो पण गातो, करून गातो. कधी कधी तो कविता आणि तत्वज्ञान गातो, परंतु त्याच्या कर्कश ओरडण्याने इतरांना मात्र त्रासच होतो. सकाम कर्मे करणाऱ्या मूर्खाची अशी स्थिती असते, कारण आपण कोणासाठी कर्म केले पाहिजे याचे त्याला ज्ञान नसते. कर्म हे यज्ञाप्रित्यर्थ असल्याचे त्याला माहित नसते. प्रभुपाद बऱ्याचदा हे उदाहरण सांगताना सांगतात की गाढव जेव्हा रस्त्यावरून जात असतो मोठे मोठे ओझे घेऊन, पूर्वी वापरायचे, आजकाल गाढव कुठे दिसत नाहीत. सगळं आजकाल पेट्रोलियम बेस्ड गाढव वापरतो आपण, 2 चाकी 4 चाकी. मशिनीकरण, यांत्रिकीकरण केलंय आपण, कारण यंत्राला जेव्हा काम नसतंय तेव्हा त्या यंत्राला खायला घालायला लागत नाही. त्यामुळे जी पूर्वी जी जनावरं कामं करायची, गाढव, घोडा, बैल वगैरे, ते आता सगळे मशीन करतात. तो अजूनही गाढव आहेत, कधी कधी दिसतात आपल्याला. प्रभुपाद नेहमी उदाहरण द्यायचे की गाढव जेव्हा ओझं वाहून नेत असतो रस्त्यावरून, तेव्हा त्याच्या सोबत पण कोणी नसते आणि रस्त्याच्या कडेलाच किंवा रस्त्याच्या बाजूलाच हिरवं गवत असते. त्याला पाहिजे तर तो खाऊ शकतो, परंतु त्याच्या मनामध्ये अशी धारणा झालेली असते की माझ्या मालकाने सांगितलेलं तेवढंच करायचं, नसेल तर आपल्याला खायलाच मिळणार नाही. म्हणून नेहमी आपण आपल्या मित्रांमध्ये, कुटुंबामध्ये देखील एखादा मूर्ख व्यक्ती असतो, मंद असतो, त्याला गाढवाची उपमा देतो. गाढव आहे म्हणतो आपण, त्याला मूळ म्हटलं जातं. मूळ म्हणजे अतिशय मूर्ख. आता मूर्खपणाच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. समाजामध्ये ज्याला स्वतःचा स्वार्थ कळत नाही त्याला मूर्ख म्हटलं जातं. समोर लिहिलेलं वाचता येत नाही त्याला मूर्ख म्हटलं जातं. एखाद्याला एखादी गोष्ट करायला सांगितली आणि तो व्यवस्थित करत नाही त्याला मूर्ख म्हटलं जातं. म्हणजे काय, तो जे काही करतो ते युजलेस असतं, त्याला व्हॅल्यूज नाही, म्हणून त्याला मूर्ख म्हटलं जातं. तर अल्टिमेटली प्रभुपाद आपल्याला असं इथे सांगतायत की जो सकाम कर्म करत असतो तो 1 नंबरचा मूर्ख असतो. सकाम कर्म, सकाम कर्म म्हणजे काय, काम इच्छा ठेवून कर्म करणे. सकाम, काम इच्छा म्हणजे माझी काम इच्छा, माझी इंद्रिय तृप्ती त्या कर्मातून माझी फुलफिल झाली पाहिजे, त्या कर्माचं फळ मला मिळालं पाहिजे. या इच्छेने जो काम करत असतो तो 1 नंबरचा मूर्ख असतो, कारण त्याला त्याच फळ त्यालाच बांधून ठेवतं हे माहिती नाही. अज्ञानात आहे तो. होय. जनरली हा सकाम हा शब्द
वेदांमध्ये दिलेल्या नियत विहित कर्मासाठी वापरला जातो. जे वेदांमध्ये दिलेलं नाही आहे ते करणारे पुढचे कॅटेगरीज आहेत, नराधम, आसुर वगैरे, सरळ सरळ पाप कर्म करत असतो. पण हा जो आहे तो सकाम कर्मी जो असतो तो पाप कर्म करत नाही, परंतु कर्म कशासाठी करायचं, कोणासाठी करायचं हे त्याला माहिती नाही, त्यामुळे जे काही करतो ते सगळं व्यर्थ. श्रम एव हि केवलम. नुसते श्रम करायचे, त्यातून फायदा काहीच नाही. तर एखादा व्यक्ती असं म्हणू शकतो की फायदा कसं नाही प्रभूजी, आपल्याला चांगलं खायला प्यायला मिळतं, पैसे भरपूर मिळतात, घर चांगलं मिळतं, गाडी चांगली मिळते, त्रास कमी होतो, दुःख कमी होतं. त्रास आणि दुःख कमी करण्यासाठीच आपण कर्म करतो ना, पैसे कमवतो, सुख सुविधांनी भरलेलं आरामदायी जीवन मिळावं म्हणून आपण धडपडत असतो. परंतु हे सगळं क्षणभंगूर आहे, आपल्याला माहिती नाही. पुन्हा मरायचंय, पुन्हा जन्म घ्यायचाय, पुन्हा दुःखालयामध्ये यायचंय. म्हणून यांना मूर्ख म्हटलेलं आहे. प्रभुपाद शेवटच्या वाक्यात म्हणतात या पॅरेग्राफच्या, कर्म हे यज्ञाप्रित्यर्थ असल्याचे त्याला माहिती नसते. आपण कुणासाठी कर्म केले पाहिजे हे त्याला ज्ञान नसते. सकाम कर्म करणाऱ्या मूर्खाची अशी स्थिती असते. जनरली आपण मूढ म्हणजे मूर्ख म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर एखादा मूर्ख व्यक्ती येतो, त्याला सांगितलेलं समजत नाही. किती वेळा सांगितलं, काही काही लोक असतात मंदिरामध्ये पण काही काही असे असतात, किती वेळा तरी सांगा तर काय बोलत नाही, उलट ते शुद्ध असतात. ऍक्च्युली भगवंतांसाठीच करायचं आहे, भगवंतांसाठीच करून जायचं एवढंच माहिती असतं त्यांना. इथे कुठल्या मूर्खाचं वर्णन इथे कुठल्या मूर्खाचं वर्णन केलेलं आहे, जो रात्रंदिवस काम करतो, झोपून नाही, परंतु कुणासाठी करतो, कशासाठी करतो हेच त्याला माहिती नाही, म्हणून त्याला मूर्ख म्हटलेलं आहे. शास्त्र खूप क्लिअर सांगतायत या बाबतीत. ऍक्च्युली भगवान श्रीकृष्ण देखील भगवद्गीतेमध्ये अगदी स्पष्टपणे सांगतात की जे कुठलं काम तुम्ही यज्ञ म्हणून करत नाही, त्याग म्हणून करत नाही, आहुती म्हणून करत नाही, माझ्यासाठी करत नाही, ते सगळं काम तुम्हाला बांधून ठेवायचं काम करतं. मग ते तुमच्या दृष्टिकोनातून, तुमच्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातून, तुमच्या समाजाच्या दृष्टिकोनातून किती श्रेष्ठ काम असू दे, तुम्हाला बांधूनच ठेवतं. यज्ञार्थ कर्मणो अन्यत्र लोकोहम कर्मबंधन. मग हे ज्याला कळलं नाही तो मूर्खच म्हटला पाहिजे. भले तू कितीही चांगलं काम करत असू दे, समाजामध्ये कितीही चांगलं काम, भगवंतांसाठी काम करत नसेल 24 तास कायमचं भगवंतांच्या कामामध्ये संलग्न नसेल, तो मूर्खच आहे. वेगवेगळ्या कॅटेगरीचे मूर्ख असतात, थोडा मूर्ख, मोठा मूर्ख, छोटा मूर्ख, मोठा मूर्ख, हो की नाही. अल्टिमेटली मूर्खच मूर्ख, खूप मोठा मूर्ख, मूढ. बऱ्याचदा स्वयंनिर्मित कामाचे ओझे कमी करण्याकरिता जे लोक दिवस रात्र अत्यंत काबाड कष्ट करीत असतात ते असे म्हणताना आढळतात की जीवाच्या स्वरूप स्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याला मुळीच वेळ नाही. काम कशासाठी करायचं हेच माहिती नाही त्याला. जे काम करतोय त्याचं फळ पण वेस्ट आहे सगळं, परंतु बिझी इतका आहे त्याला भक्तीबद्दल, भगवद्गीतेबद्दल, त्याच्याच फायद्याचं, त्याला या कर्मबंधनातून सुटण्याबद्दल काही सांगायला गेला तर तो म्हणतो माझ्याकडे वेळ नाही. जसं गाढवाला सांगितलं, अरे रस्त्याच्या बाजूला गवत आहे, तू कशाला एवढं ओझ पाठीवर न्यायला लागलास, तो म्हणतो लात मारत होतो तुम्हाला, फालतूच ज्ञान द्यायला मला येऊ नका. तशी सकाम कर्मींची अवस्था असते.
त्यांना तुम्ही सत्संगला बोलवायला जावा, भगवद्गीतेचं ज्ञान द्यायचा प्रयत्न करा, ते तुम्हालाच उलट बोलतील. वेळ नाही यांच्याकडे, सत्संगला यायला वेळ नाही. अशा मूढ लोकांसाठी क्षणिक भौतिक सुख म्हणजेच जीवनाचे सर्वस्व असते. क्षणिक भौतिक सुख. परंतु वस्तुतः आपल्या कर्मफलांच्या अत्यंत छोट्या भागाचाच ते उपभोग घेऊ शकतात. कधी कधी भौतिक लाभांकरिता ते दिवस रात्र झोपे वाचून घालवतात. आणि जर त्यांना उदरव्रण झालेला असेल किंवा अपचन झाले असेल तर ते प्राय काही अन्न न खाण्यातच समाधान मानतात. उदरव्रण म्हणजे काय? स्टमक अल्सर, उदरव्रण किंवा ऍसिडिटी. रात्रंदिवस काम करतात बघा, त्यांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम खूप असतो. उत्तम माहेश्वरींच्या लेक्चरमध्ये एकदा मी ऐकत होतो, मुंबईमध्ये एक पोलीस इन्स्पेक्टर होता, त्याला एवढा ऍसिडिटीचा त्रास होता, शेवटी त्याने आत्महत्या केली ऍसिडिटीच्या त्रासामुळे. कारण काही खाताच येत नाही. ऍसिडिटी ज्याला आहे ना, त्याला हे खायचं नाही, ते खायचं नाही, हे खाल्लं की अपचन होतंय, ते खाल्लं की अपचन होतंय, छाती जळजळ होते. मग जगायचं कशाला? हे रात्रंदिवस काम करायचं कशाला? प्रभुपाद हा मुद्दा सांगायचा प्रयत्न करतायत. ज्या 2 वेळच्या भाकरी खाण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस काम करतात, ते खायलाच तुम्हाला येत नसेल ऍसिडिटी झाल्यामुळे, तर मग ते करायचं कशाला रात्री जागून? मूर्ख म्हणायचं की नाही सांगा अशा व्यक्तीला? म्हणायचं की नाही मूर्ख? भगवंत इथे सांगतात की असे लोक मला शरण येत नाहीत, कारण त्यांच्या डोळ्यासमोर तेवढंच असते. माझा स्वतःचा तरी अनुभव आहे. मी बऱ्याच जणांना मी सांगायला जातो ना, माझे जवळचे मित्र, एकदम जवळचे मित्र देखील मला म्हणतात, आता तू 4 चाकीतून फिरून आला, अजून पण 4 चाकीतून फिरतो, आमच्या घरात 4 चाकी कधी येणार? भारतातल्या लोकांचे एक स्वप्न असते, 4 चाकी गाडी आपल्या घरासमोर पाहिजे. भले ती सेकंड हँड असे ना, मारुती 800 असे ना, परंतु 4 चाकी घराच्या समोर पाहिजे. म्हणजे त्या गाडीला महत्व नसतं, ते प्रतिष्ठा, सिम्बॉल असतं ना, काय म्हणतात त्याला, स्टॅटस, स्टॅटस. इंग्लिश, ब्रिटिश इंग्लिश घ्या किंवा अमेरिकन इंग्लिश घ्या, त्याला ते महत्वाचं असतं. म्हणूनच टाटा नॅनो फेल झाली ऍक्च्युली. कारण 1 लाखाची गाडी आपण घरासमोर आणली तर लोक परत नावं ठेवतील, खेळणं घेऊन आलंय म्हणून. 5 लाखाची गाडी पाहिजे. प्रॉब्लेम हा आहे. बऱ्याच जणांनी मी ऑफर करतो की ही आमची गाडी घ्या तुम्ही, आम्हाला जेव्हा सेवेसाठी लागेल तेव्हा द्या, सगळं याचं तुम्ही मेंटेन करा. कशासाठी करतोय त्याच्यासाठी वेळच नाही माझ्याकडे, हे पण विसरून जातो तो. हा ओझ वाहणारा, रात्रंदिवस काम करणारा मूर्ख. याला मूर्ख का म्हटलंय, मूढ का म्हटलंय? कारण काय करतोय, कशासाठी करतोय, जगाला ओरडून सांगेल सुखासाठी करतोय, परंतु सुखी कधीच नाही. 2 वेळचं जेवायला मिळत नाही, म्हणजे पैसा भरपूर आहे परंतु जेवायला वेळ नाही. मला अजूनही आठवतं, मी माझा पहिला जॉब जो होता ना 1999 मध्ये, मी नॉर्वेला गेलो होतो तेव्हा. तो आमच्या त्या ऑफिस मधला जो बॉस होता, त्याला कधी फोन केला ना तो विमानातच असेल. 24 तास कधीही फोन करा, या देशातून त्या देशात जातोय, त्या देशातून या देशात जातोय, या देशातून त्या देशात जातोय. असला मोठा सॅटेलाइट फोन असायचा, त्याला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. विमानात, विमानाच्या बाहेर, कधी मलेशियामध्ये, कधी इजिप्तमध्ये, कधी साऊथ आफ्रिकेमध्ये. मी विचार करायचे झोपते कधी? विमानातच झोपायचं. विमानात अशी लोक असतात, भारतात पण आहेत ऍक्च्युली.
आज कुठे चालला, दिल्लीला चालला, उद्या कुठे चालला, मद्रासला चालला, चेन्नईला चालला, उद्या कलकत्त्याला चालला, इथे मीटिंग आहे, तिथे मीटिंग आहे, ही मीटिंग आहे, ती मीटिंग आहे. घरच्याचं तोंड कधी बघायला मिळत नाही. घरचे स्ट्रेस टेन्शन मध्ये, हा स्ट्रेस टेन्शन मध्ये, सगळं करतोय कशासाठी हेच माहिती नाही आपल्याला. अशा लोकांना मूर्ख म्हणायचं की नाही. प्रभुपाद एकदम सिंपल उदाहरण देतात, ते म्हणजे जी 2 चपाती खायला आपण धडपडतोय, ते 2 चपाती ताटात असून पण खाऊ शकत नाही आपण. अपचन झालंय, ऍसिडिटी झाले, खाऊ शकत नाही. तो जो आत्महत्या केला ना पोलीस इन्स्पेक्टर, त्याला ऍसिडिटीचा त्रास होता म्हणून त्याला डॉक्टरने सांगितलेलं तू फक्त दूध आणि भाकरी खाऊ शकतो, दुसरं काही नाही खाऊ शकतो. मग ते वैतागलेलं दूध रोज दूध भाकरी, थोडस मीठ त्याच्यामध्ये, बाकी काही नाही, खाऊन 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 वैतागा, ते वैतागला, त्याला जिभेला चव नाही, त्याला म्हणजे काय म्हणतात त्याला, अन्न हे मेनली माणूस खात असतो तृप्तीसाठी. जिभेची चव ही तात्पुरचं सुख असतं. खरं सुख असतं पोट भरल्या म्हणजे जी तृप्ती असते, गच्च भरल्यामुळे नाही, मनाला एक प्रकारचं सुख मिळतं. उत्तम माहेश्वरी ऍक्च्युली सांगत होते की तुम्ही एवढंच जरी खाल्लं तरी चालतंय, परंतु त्याच्यामध्ये जर तूप असेल ना तर तुमच्या मनाला तृप्ती मिळते. तर बघा कित्येक जणांच्या घरात तूप नाही. जे लाखोने कमवतात ना त्यांच्या पण घरात शुद्ध तूप नाही. पण तू इकडे गावात ज्याच्याकडे बिलकुल पैसा नाही, त्याच्याकडे मात्र 4 गायी आहेत, त्याच्या घरात कायम तूप आहे. काय करतोय, काय करत नाही, कशासाठी करतोय, कशासाठी करत नाही, ते काहीच माहिती नाही आपल्याला. सगळं गोंधळून गेलेलं आहे, सगळा मिक्स मसाला खिचडी झालेली आहे. यालाच म्हणायचं मूर्ख. मूर्ख. भागवतामध्ये सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये सगळेच मूर्ख असणार आहेत. मग आता सगळेच मूर्ख म्हटल्यावर विचार करा, तुम्ही मूर्ख आहे, परंतु तुम्हाला मूर्खपणातून बाहेर काढायचं जे तुम्हाला ज्ञान देत आहेत, शाळा, कॉलेज, शिक्षक, गुरु, बॉस, जो कोणी तुम्हाला तुमचं ज्ञानाचा सोर्स आहे, तो पण मूर्ख आहे. एक मूर्ख दुसऱ्या मूर्खाला ज्ञान देत आहे. भागवतामध्ये श्लोक आहे हा, नंबर मला आठवत नाही, पहिल्याच स्कंदामध्ये 3ऱ्या अध्यायात आहे. मंदा सुमंद मतयो मंद भाग्य. कलियुगामध्ये जे जे जन्म घेतात त्यांचं भाग्य पण मंद आहे, मूर्ख आहे, कन्फ्युज्ड आहे, उपद्रिता, आणि वरून कलियुगामध्ये प्रॉब्लेम्सच प्रॉब्लेम्स. कोरोना गेला 4 वर्ष झाले, अजून पण काही लोक मास्क घालून फिरतात. मूर्ख म्हणायचं काय. कुठल्याही सायंटिस्टला तुम्ही विचारला तर तो तुम्हाला सांगेल की काही फायदा होत नाही त्या मास्कचा. परंतु सगळे आपण 2 वर्ष मास्क घालून फिरलो. काही लोकांनी मास्क मध्ये अशी चीर फाडून असा उघडणारा मास्क तयार केला जेणेकरून ते खाऊ शकतील, म्युझिक इन्स्ट्रुमेंट वाजवू शकतील, गाणं गाऊ शकतील. व्हायरस तिथे थांबणार आहे तुमच्या. आपल्याला मूर्ख बनवणारे आहेत आणि आपण मूर्ख बनणारे आहोत. का मूर्ख बनतोय? कारण या भौतिक जगामध्ये सुख आहे असं वाटतं आपल्याला. भगवंतांना शरण जायला सांगितलंय, बिलकुल जायला तयार नाही. म्हणून भगवंत म्हणतात ही पहिली कॅटेगरी आहे मला शरण नाही येणाऱ्यांची. हे वाईट लोक नाही आहेत. आता पुढचे 3 कॅटेगरी आहेत ना, ते वाईट लोक आहेत. दुसऱ्यांचं विनाकारण नुकसान करणारे, दुसऱ्याला त्रास देणारे, दुसऱ्यांना शोषण करणारे आहेत पुढचे 3 कॅटेगरीज आहेत. नराधम, माया या अप्रित ज्ञान आणि आसुरी भाव असलेला. परंतु मूळ जो आहे हा वाईट प्रवृत्तीचा नाही, परंतु इतका मूर्ख आहे की तो भगवंतांना कधी शरण जायचा विचारच करत नाही. हे जेवढे प्रॉब्लेम्स आहेत या जगामध्ये, ते प्रॉब्लेम सोडवण्याचा तो रात्रंदिवस काबाड कष्ट करेल. परंतु त्याला कुणी जाऊन सांगितलं की बाबा सत्संगला ये, भगवंतांसाठी कार्य कर, तुझे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील, ऐकणार नाही. प्रभुपाद सांगतात त्याला वेळ नाही.
अशा मूढ लोकांसाठी क्षणिक भौतिक सुख म्हणजे जीवनाचे सर्वस्व असते. बस. गुरुवारी संध्याकाळी सत्संगला या म्हणून सांगितलं, येत नाही. काय करत होता? काय नाही. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली चार चौघां मित्रांना घेऊन पत्ते खेळत बसलो होतो किंवा गप्पा मारत बसलो होतो सिनेमाच्या आणि क्रिकेटच्या. दुसरं काय करणार आहे जीवनात? काय आहे करण्यासारखं आपल्या? परंतु भगवंतांना शरण या, त्याला वेळ नाही. क्षणभंगूर सुखासाठी रात्रंदिवस धडपडतो, म्हणून त्याला मूर्ख म्हणायचं. श्रेय आणि प्रेय त्याला माहिती नाही. परंतु वस्तुतः आपल्या कर्मफलांच्या अत्यंत छोट्या भागाचा ते उपभोग घेऊ शकतात हे त्याला माहिती नाही. कारण तर अनंत जन्म पाप करून आले, त्याचा दंड पण मिळणार आहे इथे. विशेष करून कलियुगामध्ये जे धडपडत आहेत ते सगळे दुःख थांबवण्यासाठी धडपडत आहेत. सुख मिळवण्यासाठी कोणी धडपडत नाही. आहे ते दुःख थांबवण्यातच इतका वेळ जातो, सुख मिळवण्यासाठी वेळच नाही आपल्याकडे. जे काही करतो त्यातलं थोडंसंच पण भोग घ्यायचा होत नाही आपल्याला. हो की नाही? असे कित्येक लोक मी बघितलेले आहेत. वर्षभर आयुष्यभर कमवलं, ते कमवलेलं सगळं घालून परत वर कर्ज काढायला लागतात हॉस्पिटलची बिलं भरायला. आजच मी एक वाचत होतो, एक आई सांगत होती तिची मुलगी आता 5 वर्षाची आहे. 1 वर्षाचे असताना तिला खोकला ताप सुरू झाला, तो अजून पण आहे, जातच नाही. भयानक डॉक्टर झाले, सगळं नॉर्मल आहे, जातच नाही. ती आई म्हणत होती मला वैताग आलाय, पैसे खर्च करायला आम्ही तयार आहे, परंतु ते बघवत नाही, जातच नाही. त्यांना सांगायला जावा की मुंबईतली आहे, मुंबईत राहू नका म्हणून ऐकणार नाही. निसर्गामध्ये राहा, कारण हे मूर्ख असतात सगळे. ज्याच्यासाठी रात्रंदिवस धडपडतोय त्या पैशाचा उपभोग घ्यायला पण त्यांना मिळत नाही. मूर्ख म्हणायचं. प्रभुपाद किती छान लिहितात बघा. ते आपल्या कर्मफलांच्या अत्यंत छोट्या भागाचाच ते उपभोग घेऊ शकतात. परफेक्ट उदाहरण दिलेले आहे. कधी कधी भौतिक लाभाकरिता रात्रंदिवस झोपे वाचून जो काम करत असतो त्याला पोटात अल्सर होतात, ऍसिडिटी होते, अपचन होते, आणि त्यामुळे तो अन्न देखील खाऊ शकत नाही. अन्न खायचं समाधान पण त्याला मिळत नाही. आपल्या तथाकथित मालकाच्या फायद्याकरिता ते दिवस रात्र केवळ काबाड कष्ट करण्यात मग्न असतात. हे मालक पण खूप हुशार असतात, कारण तुमच्यासारखे मूर्ख भेटल्यावरती लुटायला किती वेळ लागतो, हो की नाही? रेकॉर्ड ब्रेक. इकडे तर सांगायचं की मंदी आहे, आणि 31 मार्चला डिक्लेअर करायचं रेकॉर्ड ब्रेक प्रॉफिट झालाय. मागच्या वर्षी 10% नफा झाला, ह्या वर्षी 22% नफा झाला. कोणाला नफा झाला? त्या मालकाला, किंवा जे शेअर होल्डर्स असतात. शेअर होल्डर एक प्रकारे मालकच असतात, शेअर होल्डर्स ना. जे कर्मचारी आहेत हजारभर फॅक्टरीत काम करणारे, त्यांना काही नाही मिळालं. ही कर्मचारी लोकांची अवस्था असते. मग त्याला म्हटलं तुझी 5 एकर जमीन आहे गावाकडे, ते जाऊन मस्तपैकी शेती कर, तुझा राजा तूच हो, धनधान्य पिकव, खायला भरपूर मिळेल, शुद्ध खायला मिळेल, शुद्ध हवेत राहायला मिळेल. नाही, सगळं सोडून तो शहरामध्ये आला. प्रभुपाद तेव्हा लिहिले, 60 वर्षापूर्वी प्रभुपाद लिहितात की शेतकऱ्यांना शेती करू नका
आणि शहरामध्ये तुम्हाला आम्ही पैसे देतो. किती पैसे? एकदम कमी, एकदम क्षुल्लक. त्याची आमिष दाखवून शेती बंद करून सगळ्यांना शहरात आणण्याचं षडयंत्र चालू आहे. प्रभुपाद तेव्हा लिहितात 65 वर्षापूर्वी, षडयंत्र, षडयंत्र हा शब्द वापरतात, कॉन्स्पिरसी. आज काय चालू आहे? तेच चालू आहे. शेतकऱ्यांनी शेती करायची बंद केली, त्याचबरोबर जे बलुतेदार होते, सुतार, कुंभार, चांभार वगैरे, हे समाजातले खरे काय म्हणतात त्याला, हे आर्टिस्ट होते, कलाकार होते. यांनी आपली कला देखील बंद केली. सगळे या आधुनिकतेच्या मागे लागले. आधुनिक, भयानक महागाई वाढते, तरी पण MIDC याला 10,000च पगार मिळतो. अजून पण लोक 10,000 वरती काम करतात. ऍक्च्युली आश्चर्य वाटतं. 10,000. आणि मग 10,000त काय येणार? काहीच येत नाही. एकदम लो क्वालिटीचं अन्न तुम्हाला खावं लागतं. लो क्वालिटीचं अन्न खाल्लं की आजार होतात, शरीराची वाढ व्यवस्थित होत नाही, इम्युनिटी, रोग प्रतिकारक शक्ती व्यवस्थित राहत नाही. हे सगळं एकमेकाला लिंक्ड आहे. का? कारण भौतिक इंद्रिय तृप्तीच्या मागे आपण असे लागलेलो आहोत की खरं सुख कशात आहे हे शास्त्र आपल्याला सांगतं, परंतु आपण ऐकायला तयार नाही. मालक मात्र तुमच्या जीवावरती भरपूर कमवतो, कुठेतरी शेती घेतो, तुमच्यासारखेच अजून 10 त्या शेतात कामाला लावतो, शुद्ध पिकवून स्वतःच्या कुटुंबाला मात्र शुद्ध खायला घालतो. वर्कर लोक सगळे शोषित राहतात. हे औद्योगिक क्रांतीचा रिझल्ट आहे. ज्या औद्योगिक क्रांतीवर सगळं जग बदलायला निघालेले, ती औद्योगिक क्रांती कधी झालीच नाही. त्याचा रिझल्ट असा झाला. आपल्या तथाकथित मालकाच्या फायद्याकरिता ते दिवस रात्र केवळ काबाड कष्ट करण्यात मग्न असतात, गाढवासारखे. आपल्या खऱ्या मालकाविषयी अज्ञान असल्यामुळे सकाम कर्मी धन लोभाची सेवा करण्यात आपला बहुमूल्य वेळ व्यर्थ दवडतात. खऱ्या मालकाविषयी अज्ञान असल्यामुळे, म्हणजे कालच्या श्लोकात भगवंताने सांगितलं, मी खरा मालक आहे तुमच्या सगळ्यांचा. बघ नाही, दैवी यशा गुणमयी मम मम माया दुर्तया. सगळं मी कंट्रोल करतो. इथून पुढे असे श्लोक खूप येणार आहेत. परवा आपण श्लोक वाचला 7 नंबरचा. भगवद्गीता घेऊन बसायचं क्लासला. 7 नंबरचा श्लोक काय आहे? मत्त परतरम ना अन्यात, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणी नाही. भगवद्गीता आपल्याला सांगते खरा मालक तो आहे. भगवान आपले खरे मालक आहेत. त्याच्यासाठी जर तुम्ही काम केला तर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही, परंतु आपला विश्वास नाही. म्हणून भगवान म्हणतात, जोपर्यंत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही, जोपर्यंत तुम्ही माझ्याकडे पूर्णपणे येत नाही, तोपर्यंत तुम्हाला इथे दुःख भोगावं लागणार. मग हे भगवंतांकडे न जाणाऱ्यांच्या कॅटेगरी मधले हे पहिले आहेत, जे इथल्या भौतिक क्षणभंगूर, हे लिटरली 5 मिनिटाच्या सुखासाठी सगळ्याला लात मारायला तयार असतात. हे मूर्ख, त्यांना म्हणायचं मूर्ख. मूर्ख. बघा, त्यांना म्हटलेलं आहे सकाम कर्मी. आपण भक्त लोक बोट दाखवतो पॅन्ट शर्ट घातलेल्यांकडे, कर्मी आहेत, कर्मी आहेत, कर्मी आहेत. आपण कोण आहोत? आपण पण कर्मीच आहोत. कारण भगवंतांना शरण जायची कुठे इच्छा आहे आपल्याला? किती लोक फुल टाइम भक्त आहेत? फुल टाइम. भगवंतांना पार्ट टाइम भक्त नको आहे. भगवंतांना तुमच्या भक्तीची गरजच नाही आहे. ऍक्च्युली खरी गरज तुम्हाला आहे. असं समजू नका की भगवंतांकडे सेवा करणारे कोणी नाहीच आहेत, म्हणून मी पार्ट टाइम येऊन सेवा करतो. गुरुवारी 1 तासभर, मंगळवारी 1 तासभर वगैरे, सकाळी 1 तासभर. भगवंतांना फुल टाइम पाहिजेत, फुल टाइम.
फुल टाइम पण सेवक किंवा भक्त नको आहेत भगवंतांना. तुमचं हृदय पूर्णपणे माझ्याकडे आलंय की नाही एवढंच बघायचंय. पूर्ण शरण गेलं पाहिजे. नसेल तर आपण असंच करत राहणार सकाम कर्मी. आपण पण सकाम कर्मीच आहोत. आपण सकाम पण नाही ऍक्च्युली, आपण सगळे विकर्मी आहोत. कलियुगामध्ये कोणी सकाम कर्मी नाही. सकाम कर्मी असतो ना तो शास्त्राप्रमाणे काम करत असतो स्वतःच्या सुखासाठी. पण कोण शास्त्राप्रमाणे करतोय सांगा आज? एक्झॅक्टली शास्त्राच्या विरुद्ध काम करतो आपण सगळे. धनलोभाची सेवा करण्यात आपला बहुमूल्य वेळ व्यर्थ वाया घालवतात. दुर्दैवाने असे लोक सर्व अधिपतींचे परम अधिपती भगवंतांना कधीच शरण जात नाहीत किंवा त्यांच्याबद्दल योग्य व्यक्तीकडून श्रवण करण्यासही वेळही काढत नाहीत. आता कठोर वाक्य ऐकायला तयार व्हा. दुर्दैवाने असे लोक जे परमात्मा आहेत, परम श्रेष्ठ आहेत, परम अधिपती आहेत, स्वामी आहेत, प्रभू आहेत, सगळं कंट्रोल त्यांच्या हातामध्ये आहे, त्यांना शरण जायला यांच्याकडे वेळ नाही, शरण जात नाहीत किंवा त्यांच्याबद्दल ऐकून घ्यायला पण वेळ नाही यांच्याकडे, वेळ काढत पण नाहीत. विष्ठा खाणारे डुक्कर तूप आणि साखर यापासून बनवलेल्या मिठाईकडे मुळीच लक्ष देत नाही, तशी यांची अवस्था आहे. डुक्कर जनरली कुठे सापडतं आपल्याला? गटारीत. तुमच्याकडे गटारे आहेत म्हणून गटारीत सापडतं, आमच्याकडे गटारीच नाहीत. असं अशा ठिकाणी राहताच कशाला जिथे गटारी आहेत? जंगलात राहिलं पाहिजे माणसाने जिथे गटारी नाही. गटारीचा वास, गटारीतून मच्छर आणि गटारीमध्ये डुक्कर. आम्ही लहानपणी हेच बघितलं. आम्ही ज्या शहरात वाढलो फेमस होतं डुकरासाठी ऍक्च्युली, जयसिंगपूर. ते डुक्कर सांगायचा मुद्दा असा इथे आहे की जो गटारीत लोळणारा डुक्कर असतो ना, त्याला तुम्ही दिवाळीचे सगळे पदार्थ घेऊन जायचे एका चांदीच्या किंवा सोन्याच्या ताटामध्ये मस्त पैकी त्याच्या समोर ठेवायचे, ये बाबा खा म्हणून. येईल का तो खायला? तशी या मूर्खांची अवस्था असते. या मूर्खांची तुलना नेहमी डुकरांशीच केली जाते, मल खाणाऱ्या डुकरांची. तुम्ही त्याच्यात आहात की नाही माहिती नाही. स्वतःची परीक्षा सगळ्यांनी स्वतः करायची. म्हटलं तर राग येईल तुम्हाला. माझ्याबद्दल विचाराल तर अजून मी आहे त्याच्यामध्ये. भगवंत आपले पिता आहेत, सगळं देऊ शकतात आपल्याला. ते या तुमच्या पित्याकडे या. नाही 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 माझ्याकडे वेळ नाही, म्हणून डुक्कर म्हटलेलं आहे. ऋषभदेव आपल्या मुलांना सांगताना देखील हेच सांगतात की मनुष्याचं जीवन जे आहे ते भगवंतांना शरण जाण्यासाठी आणि भगवंतांना शरण जाऊन दिव्य सुख प्राप्त करण्यासाठी आहे. असं नाही की त्याच्यात सुख नाही आहे, दिव्य महान सुख आहे. परंतु मनुष्य लागलाय हे मल खाण्यामध्ये, सुख घेण्यामध्ये. हो की नाही? तपो दिव्य पुत्र कायेन सत्वम, काय म्हणतात ऋषभदेव? तस्मात शुद्धेत ब्रह्मसौख्यम त्वनंतम. ब्रह्मसुख मिळतं. ब्रह्मसुख घ्या, ब्रह्मसुख. डुक्कर काही यायला तयारच नाही. तो काय म्हणतो? आता गृह क्षेत्र सुत आप्त, माझी घर, माझी पत्नी, माझी मुलं याच्यामध्ये बिझी आहे. तुच्छ काम वासनेमध्ये. भौतिक जगातली कुठलीही इच्छा, वासना, आसक्ती जोपर्यंत तुम्हाला तुच्छ मधली तुच्छ वाटत नाही तोपर्यंत तुम्ही भगवंतांना शरण जाऊच शकत नाही, गेलेलाच नाही. भारतामधले लोक गेल्यासारखे वाटतात. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. प्रभुपाद म्हणायचे एक वेळ पाश्चात्य देशातले भक्त बरे सरळ सरळ तोंडावर दिसतं त्यांच्या की हे शरण गेलेलं नाही आहे किंवा गेलेलं आहे.
भारतामध्ये सगळे ढोंग करण्यामध्ये बिझी आहेत. मी शरण गेलोय, पण तो आहे आसक्ती मात्र या तुच्छ मल खाण्यामध्येच. चैतन्य महाप्रभू देखील म्हणतात, हे रघुनाथ दास गोस्वामींचे वडील आणि काका, हे मल खाणं, मलातले किडे आहेत. सगळं करत असतात ते देवासाठी, सगळं उत्सव, घरात पूजा, उत्सवाला दान देणगी सगळं करतात. त्यांना पण भगवान म्हणतात हे मलातले किडे आहेत. कारण भगवंतांना शरण जायची इच्छा नाही, इथेच राहायची इच्छा आहे. ज्याला इथेच राहून इथलंच सुख मिळवायची इच्छा आहे ना, तो डुक्करच असतो. बऱ्याचदा म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये, वाईट वाटून घेऊ नका. भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात वृषभ देवाच्या रूपामध्ये आल्यानंतर, विष्ठा खाणारे डुक्कर तूप आणि साखर यापासून बनवलेल्या मिठाईकडे मुळीच लक्ष देत नाही. ब्रह्म सौख्य नकोय आपल्याला, तेच पाहिजे परत. त्याचप्रमाणे मूर्ख कर्मी मनुष्य अविश्रांतपणे चंचल भौतिक जगाच्या इंद्रिय तृप्ती करविणाऱ्या गोष्टींबद्दल ऐकत राहतो. कसा? अविश्रांतपणे. अविश्रांतपणे म्हणजे काय? भौतिक गोष्टी, भौतिक आसक्ती, सिनेमा, शाहरुख खान, ऐश्वर्या राय, विषय काढा, रात्रभर बसेल इथे तुमच्याकडे विश्राम न घेता. स्टॉक मार्केट, कुठं गुंतवायचं, किती पैसे मिळतात, विराट कोहलीच आहे ना सध्या, अजून कोण नवीन कोण आलंय, या सगळ्याची चर्चा चालू असेल ना, नेटफ्लिक्स हे ते, इथं बसेल, रात्रभर बसेल. काही काही लोक मी बघितले, त्यांना वायफाय दिला ना, तिथनं हालत नाही. माझा एक मित्र होता जयसिंगपूरमध्ये, त्याचं दुकान होतं मोठं ऍक्च्युली, मारवाडी. दुकानात चोरी वगैरे होऊ नये म्हणून त्याने कॅमेरे लावले, आणि मग ते कॅमेरे घरातून बघता यावेत म्हणून त्याने वायफाय घेतला ऑफिसमध्ये. मग ते काही मित्रांना कळालं ह्याच्याकडे गेले की वायफाय मिळते, मग तिथंच येऊन पडीक राहायचे काही मित्र, वायफाय पाहिजे. अविश्रांतपणे भौतिक गोष्टीची विषय निघाला ना की तो त्याचं सगळं विसरून जातो, लगेच येतो. मग भगवंतांचा विषय काढा, बिलकुल त्याला इंटरेस्ट नाही, उलट नाव ठेवेल तो तुम्हाला. मूर्ख कर्मी मनुष्य अविश्रांतपणे चंचल भौतिक जगाच्या, सगळे शब्द महत्वाचे आहेत, चंचल भौतिक जगाच्या इंद्रिय तृप्ती करवणाऱ्या गोष्टीबद्दल ऐकतच राहतो. या जगामध्ये एकही गोष्ट स्थिर नाही, सगळी चंचल आहे. काल आहे आज नाही, असंच आहे सगळं इथे. सगळं कायमचं टिकणार इथं काही नाही, पण त्याच्यामध्येच इंटरेस्ट आहे. माहिती आहे त्यातून आनंद काही मिळत नाही, तरी पण तेच चावून चावून खायचंय. काय म्हणतात प्रल्हाद महाराज, पुन्हा पुन्हा चरवी नाना. अजून एकदा चगळून बघायचं, एखादा थेंब रस आला तर आला. इकडे ब्रह्मसुख व तूप साखर मधले बनवलेले वस्तू नको 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 नको. फ्रेश मलच पाहिजे त्याला. प्रभुपाद म्हणतात एका लेक्चर मध्ये, मलातल्या किड्याला काय पाहिजे, मलातल्या किड्याला दुसरं काय पाहिजे, त्याची अपेक्षा असते मलाचीच. ऋषभदेव सांगतात, ब्रह्म सुख मिळवायचं असेल तर हे बंद केलं पाहिजे, भगवंतांना पूर्णपणे शरण गेलं पाहिजे. तपो दिव्य पुत्र काय, तप करण्यासाठी दिलेलं हे शरीर तुम्हाला, भौतिक सुखापासून अनासक्त विरक्त होण्यासाठी दिलं, त्यालाच तपस्या म्हणतात. भगवंतांची ही एकच टेस्ट आहे, चाचणी आहे, परीक्षा आहे तुमच्यासाठी, की हा भौतिक जगापासून किती विरक्त झालेला आहे. पास तुम्ही भगवंतांसाठी मर्सिडीज जरी घेऊन आला ना, त्या मर्सिडीज मध्ये 56 भोग, फळावर कमळाच्या फुलांचा हार, भगवंत बिलकुल त्याच्याकडे बघत नाहीत. तुझ्या मनामध्ये तू भौतिक जगातली आसक्ती कितीपर्यंत तुझी गेलेली आहे तेवढेच बघतात. त्यालाच तपस्या म्हणतात.
जो तपस्या करायला तयार असतो त्याला ब्रह्मसुख मिळतं. तूप आणि साखरेत बनवलेले पदार्थ मिळतात. जो तपस्या करायला तयार नाही त्याला या भौतिक जगातलं तुच्छ सुख जे सगळ्या डुकरांना पण मिळतं. वीड भुजाम ये मल खराण्याला पण मिळतात. ऋषभदेव सांगतात. आपल्याला त्यांच्यात फरक काय झाला? मग आपल्याला मूर्ख म्हटलं याच्यात काय चुकीचं आहे? नाही मूढ हा मूर्ख. परंतु भौतिक जगाला चालना देणाऱ्या शाश्वत चेतन तत्वाबद्दल ऐकण्यासाठी त्याच्याकडे फारच कमी वेळ असतो. वेळ नसतोच ऍक्च्युली. कमी वेळ असतो म्हणजे वेळच नसतो त्याच्याकडे. दुर्दैवी अवस्था आहे. तर एक तुम्हाला वाटत असेल की आजचा लेक्चर खूपच निगेटिव्ह झाला. एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की या 4 लोक जे आहेत जे भगवंतांना शरण येत नाहीत त्यातल्या या मूढ कॅटेगरीत तुम्ही येत असाल ना तर चांगली गोष्ट आहे. पण पुढचे डेंजरस आहे. याच्यापेक्षा पुढचे सगळे पापी आहेत. उरलेले 3 कॅटेगरी आहेत ना ते सगळे पापी आहेत. त्यांना 16व्या अध्यायात भगवंत म्हणतात की मी अशा ठिकाणी टाकतो की यांना अनंत जन्मासाठी माझी आठवण पण येणार नाही. मी टाकतो त्यांना. मूर्ख बिचारा स्वतःच्या बुद्धीने अडकलाय. त्यामुळे चौघातला चांगला म्हणायचं. परंतु हे 4च्या 4 येत नाहीत. कधीच भगवंतांकडे येत नाही. मग ही मूर्ख भावना जी आहे मूढ भावना ती सोडून दिली पाहिजे. आणि ती कशी सुटणार? शुद्ध भक्तांच्या संघामध्ये भगवंतांच्या लीला कथांचं श्रवण केलं तर सुटणार. हा एकमेव मार्ग आहे. शृण्वताम स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तनम रिद्धंत असतो या भद्रानी विधुनुते सुरित्सताम भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया. हा एकमेव उपाय आहे. शुद्ध भक्तांकडून शुद्ध भक्तांच्या संघामध्ये भगवान श्रीकृष्णांबद्दल श्रवण करणे. भगवत तत्व विज्ञानम मुक्त संघस्य जायते. चान्सेस आहेत यांना पण, परंतु हे चान्सेस घेत नाहीत. ते पुढचे कॅटेगरीज आहेत ना ते एक एक याच्यापेक्षा अवघड होत जातात. बिलकुल भगवंतांबद्दल इंटरेस्ट नाही. मूर्ख त्यातलं त्यात बरा असतो. त्याचे काहीतरी 1.1% का होईना त्याचे चान्सेस आहेत. हरे कृष्ण. आज आपण इथेच थांबूया. उद्या नराधमाबद्दल चर्चा करूया. हरे कृष्ण. कुणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. आता आपण वर्णाश्रम धर्मामध्ये आहे आपण ऑलरेडी असेल तरी पण बी आपण म्हणजे प्रॉपर वर्णाश्रम धर्म फॉलो करत असेल तरी पण म्हणजे 50 नंतर सुद्धा पुन्हा ते सुद्धा म्हणजे आपण शेतात राहिलो, आपण काहीची सेवा करू लागलो, भक्तांसोबत कंटिन्यू राहू लागलो, तरी पण 50 नंतर ना पुन्हा ते सगळं सोडावं लागते का भाऊजी? नाही. कुठे आपण काल सकाळच्या लेक्चर मध्ये आपण वाचत होतो ना. प्रभुपाद सांगतात की शास्त्राप्रमाणे वानप्रस्थ कठीण आहे कलियुगामध्ये. कारण वानप्रस्थाला वनात जावं लागतं आणि मग वनामध्ये फळं फुलं खाऊन कंदमुळं खाऊन जगावं लागतं. तसे वनच राहिले नाहीत आता. वनचा अर्थ असतो जिथे तुम्हाला दुसरं कोणी डिस्टर्ब करणार नाही. दुसरं म्हणजे दुसरा माणूस. प्राणी पशु पक्षी वगैरे डिस्टर्ब करतील, परंतु माणूस डिस्टर्ब, कारण माणसाच्या संपर्कात आला की परत त्याचं पतन व्हायचे चान्सेस असतात. आता पुढे जिथे भरत महाराज
ऋषभदेव यांची कथा येते ना, त्याच्यामध्ये ते मुद्दामून लोकांपासून दूर जातात. तर भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये जिथे वानप्रस्थाचं परफेक्ट वर्णन दिलेलं आहे, विदुरजी धृतराष्ट्र सांगत असतात तेव्हा तिथं विदुरजी सांगतात की अशा ठिकाणी जाऊन मेलं पाहिजे की कोणाला कळलं नसलं पाहिजे ह्या मेला. मरण्यात पण सुख घ्यायचं नाही. मेल्यानंतर 4 लोक येतील, माझी प्रशंसा करतील, आसक्ती पूर्ण गेली पाहिजे. परंतु ते कलियुगामध्ये शक्य नाही, कारण कलियुगामध्ये आपण इतकं ग्लोबलायझेशन करून ठेवलेलं आहे, सेंट्रलायझेशन करून ठेवलेलं आहे. पूर्वी लोकलाइज्ड इकॉनॉमी होती. माणूस गावातून बाहेर जायचं नाही आयुष्यभर, सगळं गावामध्येच मिळायचं त्याला. आज हे दळणवळणाची साधनं झाली, सगळं जग आपण आपलं करून ठेवलंय. परवा मी कोणाला सांगत होतो, परवा आम्ही पुण्यावरून प्रभूजींच्या घरी गेलो, नगरच्या पुढे थोडस. पुण्यावरून तिथे जाऊपर्यंत काहीतरी 160 किलोमीटर का 180 किलोमीटर, असं वाटतच नाही की पुणे संपले. सगळे रस्त्याच्या बाजूला सगळे धाबा आणि हॉटेल आणि वर्कशॉप आणि धिस अँड दॅट. माणसाने जंगल ठेवलेलंच नाही, सगळीकडे कब्जा केलाय. मग अशा परिस्थितीत तुम्ही वानप्रस्थ घेऊन जाणार कुठे? मग सिद्धांत काय बघायचा? सिद्धांत बदलत नाही, त्याची पद्धती बदलते, परंतु सिद्धांत कधीच बदलत नाही. सिद्धांतच बदलून टाकला. वानप्रस्थ शक्य आहे का कलियुगामध्ये? का नाही शक्य? प्रभुपाद सांगतात 50 नंतर तुमची भावना अशी पाहिजे की मला भगवंतांची सेवा द्या, बस, मला काही करायचं नाही. नाही, मला माझ्या जॉब मध्ये इंटरेस्ट आहे, जॉबवरती जे आधारित माझी पत्नी आणि मुलं होती त्यांचं बघून घेतील काय बघायचं ते. कारण 50 नंतर कोण सेवा करणार? नाही, मला कुठल्या बिझनेस मध्ये इंटरेस्ट आहे, नाही मला माझ्या पत्नी मुलामध्ये नातवंडामध्ये खूप इंटरेस्ट असतो 50 नंतरच्या लोकांना. बा असा इंटरेस्ट असतो की म्हणजे ही आसक्ती सुटत नाही लवकर. सगळं सोडून गेलं पाहिजे. बघा, पूर्वीचे लोक, आता भरपूर उदाहरणं आहेत. आज सकाळीच प्रभुपाद लिहित होते की इतिहासामध्ये अशी हजारो उदाहरणं आहेत वानप्रस्थ घेतलेली, भागवतम मध्ये पण आहेत. आणि मॅक्झिमम ही लोक वानप्रस्थ घ्यायचे नातवंड यायच्या पूर्वी, अजून नातवंड व्हायच्या आधीच वनात जायचे. मग आपल्याला वनात नाही जायचं, आपल्याला भगवंतांच्या सेवेत राहायचंय. पूर्वीच्या काळामध्ये तो युगधर्म होता, वनात जाऊन अष्टांग योगाची प्रॅक्टिस करायची आणि अष्टांग योगामध्ये प्रॅक्टिस करत करत शरीर सोडायचं, म्हणजे ते भगवंतांकडे जातं. धृतराष्ट्रने पण तसं शरीर सोडलं. कलियुगामध्ये काय सांगितलेलं आहे? हरे नाम हरे नाम हरे नाम केवलम. हरिनाम घ्या आणि हरिनामाचा प्रचार करा. तुमचं आयुष्य सगळं त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि त्याच्याही पुढे जाऊन प्रभुपाद सांगतात की हे 50चं लॉजिक हे पूर्वीच्या युगामध्ये आणि कलियुगाच्या सुरुवातीला लागू पडतं. आता तुमचं आयुष्यच आहे 50-60 वर्षाचं. जन्मल्यापासूनच तुम्ही याच्यात असलं पाहिजे. जसं ध्रुव महाराज जन्मल्यापासून होते, प्रल्हाद महाराज म्हणतात देखील, श्लोक आहे फेमस, कौमार आचरित प्रज्ञ. अगदी लहान वयापासून पूर्णपणे 24 तास भगवंतांच्या सेवेमध्ये लावलं पाहिजे आपण मुलांना. तुम्हाला वाटते 50 नंतर इझी आहे आपल्याला बाहेर पडणे? ज्याला लहानपणापासून ट्रेनिंग आहे भगवंतांच्या भक्तिमय सेवेचं, त्याच्यासाठीच इझी आहे, बाकी कोणाला इझी नाही आहे ते. आणि आसक्ती असेल ना तुमची तिथे, तर ते शेत असो, गायीवर आधारित शेती असो, शेती भक्तांचा शेती समुदाय असो, फार्म कम्युनिटी असो, तरी पण तुम्ही तिथे राहिलं नसलं पाहिजे कुटुंबासोबत. काय, कुटुंबाची आसक्ती सोडणे हा मेन महत्वाचा मुद्दा आहे त्यातला. दुसरीकडे कुठेतरी जाऊन सेवा केली पाहिजे, तर तुमची आसक्ती सुटत नसेल तर. मुद्दा हा आहे की 24 तास तुम्ही भगवंतांच्या सेवेत असलं पाहिजे.
एक क्षणभर या भौतिक जगाची आसक्ती झाली, संपलं सगळं. ही गोष्ट आपण सिरियसली घेत नाही. वर्णाश्रम, एक्झॅक्टली वर्णाश्रम आपण पाळू शकत नाही कलियुगामध्ये, परंतु सिद्धांत आपण पाळू शकतो. ब्राह्मणाचे गुण, क्षत्रियाचे गुण तुम्हाला माहिती आहे, तुमच्या स्वभावावरून तुम्ही कोण आहात. भगवंतांच्या सेवेमध्ये माझे गुण मी कसे वापरू शकतो 24 तास 24/7. हे असं आपलं ट्रेनिंग असलं पाहिजे. पुढच्या पिढीला असं ट्रेनिंग द्या, असं प्रभुपादांनी सांगितलं, आणि आपण सगळं बिघडून ठेवलं. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. आणखी कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्णा प्रभूजी, दंडोतपणा. हरे कृष्ण, दंडोतपणा. प्रभूजी, आसित म्हणजे काय, तसं थोडस ते आसित ते या तात्पर्याच्या दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये प्रभुपाद सांगतात की ब्रह्माजी, शिवजी, देवल म्हणजे, आणि देवल आणि आसित असं. हा, आसित 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 ओके, नाव आहे प्रभूजी. ते मला पण माहिती नाही आहे, ते नाव आहे. आणि देवल म्हणजे नारद मुनीसाठी संबोधन आहे प्रभूजी. नाही नाही, ते पण वेगळं, नारदांचं वेगळं नाव आहे. नारद, देवल, आसित हे महान पूर्व आचार्य, महान भक्त, पूर्व भक्त आहेत. ओके, धन्यवाद. गुगल केलं तर मिळेल तुम्हाला याच्याबद्दल माहिती. मी कधी केलं नाही. नाही मिळालं गुगलवर. मग करावं लागेल. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. दंडवत.